इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम आता कोकण रेल्वे स्थानकावरही दिसून आलाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांना याचा मोठा फटका बसलाय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक स्टॉल धारकांना चुलीचा आधार घ्यावा लागत आहे। त्यामुळे आता प्रवाशांना मिळणाऱ्या पदार्थांच्या मेनूमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वे कॅन्टीनमध्ये पूर्वी 37 प्रकारचे पदार्थ उपलब्ध असायचे, मात्र सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे केवळ 7च पदार्थ प्रवाशांना आता दिले जाणार आहे। त्यामध्ये मिसळ, इडली, वडापाव, डाळ भात आणि भाजी चपाती एवढा पुरताच आता मेनू मर्यादित ठेवण्यात आला आहे। नमस्कार। आजचा पाचवा दिवस आहे की गॅस सिलेंडर उपलब्ध नाही आहेत आणि या 5 दिवसांमध्ये खूप समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे। 34 खाद्यपदार्थांची यादी असताना सुद्धा आम्हाला 6 ते 7 खाद्यपदार्थ आता द्यावे लागत आहेत। आम्ही देत असलेली जरी हा व्यवसाय असला तर त्याच्याबरोबर सेवा ही निगडीत आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की आपण थोडं इकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करावे, जेणेकरून आता शिमगा उत्सवाचे दिवस होते, जरी शिमगा उत्सव आटोपला असला तरी पालखी अजून घरं घेण्याचा प्रकार चालू आहे गावागावामध्ये। त्यामुळे मुंबईतून येणारा चाकरमानी हा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरत आहे। आजूबाजूच्या 3 तालुक्यातील लोक या रेल्वे स्टेशनचा आधार घेत आहेत, पण खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्यामुळे खूप मोठी गैरसोय त्यांची होत आहे। हे टाळण्यासाठी कृपया प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं।